दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एकीकडे 7वा मजला ज्या ठिकाणी चोकलिंगम यांच्या समवेत मवियाचं मनसेचं हे शिष्टमंडळ चर्चा करताय, तर दुसरी दृश्य वाय.बी. चव्हाण सेंटर परिसरातली। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। भाग्यश्री, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नक्कीच लागली. अगदी भाग्यश्री, आपण पाहतोय 7व्या मजल्याबाहेर आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी शिष्टमंडळ बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे, आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे आता या ठिकाणी आपल्याला दिसतायत। नक्कीच लागली. आपण बघतोय की आता ही जी सगळी पत्रकार सगळी जी भेटीगाठी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि हे सगळे जे नेते आहेत ते आता वाय.बी. चव्हाणला पत्रकार परिषद देण्यासाठी इथे केव्हाही कोणत्याही क्षणी दाखल होतील। आता जर बघितलं तर नेते जे आहेत ते यायला लागलेत। आता देखील अंबादास दानवे इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर महेश सावंत देखील इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। एकंदरीत हळूहळू नेते मंडळी देखील वाय.बी. चव्हाणला यायला सुरुवात झाली आणि तिथे एकंदरीत त्यांच्या जे भेटीगाठी आहेत त्या देखील संपन्न होतात। केंद्रीय निवडणूक आयोग भाग्यश्री, काही सेकंद तुम्हाला थांबवते। उद्धव ठाकरे आता या ठिकाणावरून निघत असल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दालनातून बाहेर पडल्याची ही दृश्य। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरे म्हणतायत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी सातत्यानं या सगळ्यावर नजर ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरे म्हणतायत। तर उद्धव ठाकरे हे देखील आता मुख्य दालनातून काहीसे बाहेर पडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही, त्यामुळे व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आग्रही असल्याची आता बातमी समोर येतेय। तर ही वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेरची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कोणत्याही क्षणी शिष्टमंडळ या परिसरात पोहोचेल। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य। अगदी थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। मतदानासाठी व्हीव्हीपॅटचा वापर करावा असं राज ठाकरे म्हणतायत। राज्यात कुठेच निवडणुका नाही तर व्हीव्हीपॅट आणा असं देखील राज ठाकरे यांनी सुचवलंय। वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, नेमकं काय काय घडतंय? नक्कीच आपण आता बघतोय की पत्रकार परिषद जी आहे ती ती त्याच्यासाठी सज्ज झालेली आहे। कोणत्याही क्षणी जी नेते मंडळी आहे ती या वाय.बी. चव्हाण सेंटरला जिथेही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तिथे पोहोचतील। कार्यकर्ते देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत आणि मुळात म्हणजे सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते दिसत आहेत। मनसे असेल, शिवसेना, युबीटी असेल, त्याचबरोबर जे बाकी मित्र पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते देखील इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। सध्या अंबादास दानवे असतील, बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असेल, संजय राऊत असतील,
अरविंद सावंत असतील, महेश सावंत असतील, हे सगळे मंडळी जी आहे ती ऑलरेडी इथे पोहोचलेली आहेत आणि या मोठ्या नेते मंडळांची वाट बघतायत. मात्र ते देखील तिथनं निघालेले आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट बघायला पाहिजे की राज्य आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोघांनाही त्यांनी भेट दिलेली आहे नेते मंडळींनी, पण त्यांच्याकडनं पाहिजे तशी उत्तरं जी आहेत ती आलेली नाहीये. त्याच्यामुळे ते उत्तरं नेमकी कधी येणार, त्याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये नेमके हे काय मुद्दे मांडणार, पुन्हा एकदा काय सांगू इच्छित आहेत, ते सगळं बघणं महत्त्वाचं आहे. आणि ही जी पत्रकार परिषद आहे त्याला यासाठी विशेष महत्त्व आहे की राज ठाकरे देखील महाविकास आघाडी बरोबर पहिल्यांदाच या निमित्ताने का होईना पण पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे जे काही बोर्ड लागले तिकडे ते देखील सहयोगी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद असं म्हटलंय. सहयोगी पक्ष म्हणजेच राज ठाकरे यांचा जो मनसे पक्ष आहे त्याला सहयोगी पक्ष असं जे नाव आहे ते नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे अशा पद्धतीचं पोस्टर देखील इथे लावण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात परिसरात देखील गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची. एक खरं तर ही पत्रकार परिषद आहे, मात्र एक छोटेखानी सभा आहे की काय असा भास व्हावा इतके कार्यकर्ते इथे खाली पोहोचलेले पाहायला मिळतात. जर बघितलं तर इथे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते बसलेले पाहायला मिळतात. अनेक कार्यकर्त्यांना पत्रकारांना बसण्यासाठी व्हावी यासाठी विनंती करण्यात आली आणि आता पुन्हा ते जे कार्यकर्ते आतमध्ये बसलेले आहेत ते सगळे बाहेर गेलेले पाहायला मिळाले. मात्र असं जी भाग्यश्री, आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी उद्धव ठाकरे हे आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.